नमस्कार मित्रांनो, आपण पुण्यातले गणपती पाहतो आहे. त्या बाबतीत मी एक नक्की ऐकलं असेल, फिरून फिरून भोपळे चौकात. तर पुण्यातला जो भोपळे चौक म्हटला जातो तो हा चौक. आणि इकडे पुढे जर आपण पाहिलं तर समोर माझ्या आहे तर महात्मा गांधी रोड. आपण कॅम्पमध्ये आलो होतो आत्ता. आणि इथे महत्त्वाचे गणपती कॅम्पमधले किंवा पूर्व भागातल्या, पुण्याच्या पूर्व भागातल्या गणपती तर इथे सुरुवात होती. इथपासून सुरुवात करावं लागेल. आपण ह्या भोपळे चौकाच्या उजवीकडे कामाठीपुरातला गणपती आहे. आपण तो पाहण्याचा प्रयत्न करूयात. चला तर आपण आता कामाठीपुरातल्या गणपतीकडे निघालो आहोत आणि कामाठीपुरातल्या गणपतीकडे आपण पोहोचूयात. तर यावर्षी मंडळांनी केलेलं हे डेकोरेशन आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. कामाठीपुरा सार्वजनिक गणेश 125 वर्ष झालेली आहे त्याला. लष्कर भागातील मानाचा गणपती म्हटला जातो. पहा, पुणे कॅम्प कामाठीपुरातला हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 125 वर्ष झालेली. कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव कॅम्प. फार सुंदर मूर्ती आहे आणि राजमहालचं डेकोरेशन केलेलं आहे. पहा, चला आता पुढे जाऊयात. कामाठीपुरातनं आपण थोडं पुढे गेलं की लगेच उजवीकडे वळलं की आपल्याला साईनाथ मित्रमंडळाचा गणपती दिसेल. आपण साईनाथ मित्रमंडळाचा गणपती पाहतो आहे. हा कामाठीपुरापासून काही अंतरावरच आहे. लगेच भोपळे चौक, साईनाथ तरुण मंडळ, रावसाहेब केदारी मार्ग, भोपळे चौक कॅम्प. आणि ह्या साईनाथ तरुण मंडळाच्या थोडंसं पुढे लगेच आपल्याला दिसतोय सुद्धा हिंद तरुण मंडळाचा गणपती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट. आणि या भाऊ रंगारीच्या पुतळ्यासमोरच गणपती बसतोय. हो, आता फारच गर्दी आहे त्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही आहे. भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ. भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणपती आपण पाहून आलो की समोर हा गणेश आझाद हिंद मंडळाचा गणेशोत्सव आहे. आणि ह्याच्या बरोबर म्हणजे इकडून आपण सरळ गेलो तर मी तुम्हाला सांगू शकेन, इथून पायी जरी आपण गेलो गणपती तर आपल्याला मानाचे 5च्या 5 गणपती पाहू शकतो आपण. त्यातला पहिला गणपती आपण जर पाहिला असेल तो कसबक पाहिला आहे. त्याच्यापुढे जोगेश्वरी मंडळ आहे. त्याच्यापुढे गुरुजी तालीम आहे. त्याच्यापुढे लगेच पायी अंतरावरच तुळशीबाग आहे. म्हणजे हे 5 गणपती आपण पायी अंतराने एका लाईनीमध्ये पाहू शकतो आहे. आणि फक्त एकच गणपती, फक्त केसरीवाड्याचा मानाचा गणपती आहे, तो वेगळा राहू शकतो. भाऊ रंगारी गणपती पाहिल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर लगेच उजवीकडे जर आपल्या दिसेल लगेच सकाळचं मेन ऑफिस. सकाळ म्हणजे मी दैनिक सकाळ म्हणतो आहे त्याचं ऑफिस. दैनिक सकाळचं बुधवार पेठेतलं मेन ऑफिस. काशीचा कोतवाल, काळभैरव महात्म्य, गरुड गणपती.
मेहकर चौक मित्र मंडळ. आणि हा जिल्हा मारुती मंडळ. बाबूगेंडू मंडळ. मंडई मेट्रो. रामेश्वर चौक. तुकाराम महाराज वैकुंठागमनाचा देखावा.